नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल दिव्यांग कॉर्नरमध्ये. आज हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची माहिती अनेकांना नसते, पण ती खूप गरजेची आहे. आज मी तुम्हाला दिव्यांग रेशन कार्ड म्हणजेच अंत्योदय अन्न योजना, ज्याला आपण AY कार्ड असे म्हणतो, ते कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. जर तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीमध्ये कोणी दिव्यांग बांधव असतील तर ही योजना त्यांच्यासाठी खूप मोठा आधार ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमची कोणतीही महत्त्वाची स्टेप मिस होणार नाही आणि तुम्हाला अर्ज करण्या संदर्भात किंवा तुमचा नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी हे समजून घ्या की ही योजना नेमकी कोणासाठी आहे. अंत्योदय अन्न योजना ही प्रामुख्याने अत्यंत गरजू आणि दिव्यांग बांधवासाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजना या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात रेशन धान्य मिळते आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये झालेल्या 1 वर्षापासून फ्रीमध्ये सरकार 35 किलो धान्य दिव्यांग बांधवांना आणि गरीब कुटुंबांना देत आहे. बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड असते, पण ते अंत्योदय कॅटेगरीमध्ये नसते. अशा वेळी ते कार्ड बदलून अंत्योदय अन्न योजना या कॅटेगरीमध्ये कसे शिफ्ट करायचे हे मी तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता जाणून घेऊया की अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एक डायरी किंवा फोनमध्ये ही यादी सेव्ह करून ठेवा. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे स्वतःचे आधार कार्ड आणि आपल्या अर्ज करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आधार कार्डचे झेरॉक्स. दुसरं म्हणजे तुमचे जुने रेशन कार्ड जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्या रेशन कार्डचे एक झेरॉक्स. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं दिव्यांग सर्टिफिकेट, त्याला आपण डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ते डॉक्युमेंट असेल तरच तुम्हाला दिव्यांग रेशन कार्ड मिळू शकते. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला हा 21,000 रुपयांचा लागतो. त्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन तलाठीची सिग्नेचर असलेले एक पत्र घेऊन ते तहसील कार्यालयात जमा करून 21,000चा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लागतो आणि लास्ट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेचा विहित नमुना अर्ज. जर तुमच्याकडे अर्ज नसेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो अर्ज पण देतो आणि किंवा तुम्ही जवळच्या नेट कॅफेमधून तो अर्ज मिळवू शकता. आता अर्ज कसा भरायचा ही प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घ्या. सुरुवातीला जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन अंत्योदय अन्न योजनेचा अर्ज फॉर्म घ्या आणि तो काळजीपूर्वक भरा. ज्याच्यात चुकी होणार नाही याची जाणीव लक्षात घेऊन अगदी एक एक माहिती पूर्ण वाचून आणि लक्ष करून भरा. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर वर सांगितलेली सगळे कागदपत्रे जोडा. एकूण एक डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट मॉन्डेटरी आहे, त्याच्यामुळे कोणताही डॉक्युमेंट सोडू नका. प्रत्येक डॉक्युमेंट तिथं जोडणं गरजेचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जा. तिथे पुरवठा विभागाच्या फूड सप्लाय डिपार्टमेंट संबंधित अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा करा. म्हणजे पुरवठा विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे हा अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे. तिथे स्पष्टपणे सांगा की मी दिव्यांग आहे आणि मला अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे हे कार्ड मला मिळण्यासाठी मला अर्ज करायचा आहे आणि हा माझा अर्ज तुम्ही तुमच्याकडे सबमिट करून घ्या असं सांगून त्यांच्याकडे तो अर्ज जमा करायचा आहे. आणि हो, विशेष हे करून लक्ष करून अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोच पावती घ्यायला मात्र विसरू नका, कारण पोच पावती तुम्हाला नंतर पुन्हा त्यांच्याकडे विचारण्यासाठी गेल्यानंतर ती पोच पावती दाखवल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस सांगू शकतात. अर्ज जमा केल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. 1 महिन्याच्या आत तुम्हाला नवीन अंत्योदय अन्न योजनेचे रेशन कार्ड मिळते. ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता RCMS आणि ते रेशन कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचे भरपूर आणखी वेगवेगळे फायदे आहे आणि ते जर फायदे तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन माहिती भेटत राहतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुमच्या मनात काही शंका असतील किंवा अर्ज करताना काही अडचणी येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करा.
कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य सुखकर होऊ शकते. अशा सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.